नमस्कार. मुंबई उच्च न्यायालयात वाहन चालक या पदासाठी भरती सुरू आहे. तर आज आपण वाहन चालक या पदाचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करू. bhc.gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता. पहिल्यांदा आपल्याला 500 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. त्याच्यासाठी या ठिकाणी वेबसाईटची लिंक दिलेली आहे onlinesbi.com ही या वेबसाईटवरती क्लिक करायचं. बाजूला एक वेबपेज ओपन होईल. या ठिकाणी जे डिटेल्स आहेत ते भरून घ्यायचे. पेमेंट कॅटेगरी आहे या ठिकाणी स्टाफ कार ड्रायव्हर 2025. खाली आहे फर्स्ट नेम टाईप करायचं, नंतर मिडल नेम टाईप करायचं, नंतर लास्ट नेम टाकायचं. खाली आहे ॲड्रेस, पूर्ण ॲड्रेस टाईप करून घ्यायचा, नंतर पिनकोड टाकायचा, मोबाईल नंबर टाकायचा, ईमेल ID टाकायचा, जन्मतारीख आहे ती या ठिकाणी टाकून घ्यायची. नंतर आहे खाली आधार नंबर टाकून घ्यायचा. खाली पेज स्क्रोल करायचं. या ठिकाणी फीज दाखवत आहे 500 रुपये. नंतर खाली मोबाईल नंबर टाकायचा, ईमेल ID टाकायचा, जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो या ठिकाणी टाईप करून नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचा. या ठिकाणी पेमेंटसाठीची विंडो आलेली आहे. तुम्ही नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा QR वरून पेमेंट करू शकता. मी QR वरती क्लिक केलेलं आहे. या ठिकाणी QR जनरेट करून घेतलेला आहे. जो जनरेट झालेला QR आहे तो कुठल्याही UPI ॲपमधून स्कॅन करून घ्यायचा आणि पेमेंट करून घ्यायचं. पेमेंट झाल्यानंतर पेमेंटची स्लिप या ठिकाणी जनरेट होईल, ती सेव्ह करून ठेवायची. या ठिकाणी आपलं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. पेज खाली स्क्रोल करायचं आणि डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करून ही स्लिप डाउनलोड करून ठेवायची. आता परत आपण होमपेजवरती यायचं. या ठिकाणी रजिस्ट्रेशन दिसत आहे, रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं. या ठिकाणी पोस्ट ऑलरेडी सिलेक्ट आहे, स्टाफ कार ड्रायव्हर. या ठिकाणी फर्स्ट नेम टाईप करायचं, नंतर मिडल नेम टाईप करायचं, नंतर लास्ट नेम टाईप करायचं. पोस्टल ॲड्रेसमध्ये पूर्ण जो पत्ता आहे तो टाईप करून घ्यायचा. खाली आहे डिस्ट्रिक्ट ऑफ पोस्टल ॲड्रेस. या ठिकाणी तुमचा जिल्हा जो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा. त्याच्या पुढंच आहे पिनकोड टाईप करून घ्यायचा. त्याच्या खाली आहे ईमेल ID टाईप करून घ्यायचा. नंतर मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा. नंतर जेंडर सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर धर्म सिलेक्ट करून घ्यायचा. त्याच्या पुढं कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आणि त्याच्या पुढे जी तुमची जात आहे ती टाईप करून घ्यायची. नंतर आहे खाली जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची. त्याच्या पुढे आहे प्लेस ऑफ बर्थ, जन्म ठिकाणी या ठिकाणी टाईप करून घ्यायचं. नंतर खाली आहे मॅरिटल स्टेटस, जे तुमचं मॅरिटल स्टेटस आहे ते लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचं, मॅरिड अनमॅरिड जे काही असेल ते. नंतर खाली आहे आधार नंबर टाईप करायचा. त्याच्याच खाली आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. या ठिकाणी तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते इथं ॲड करून घ्यायचं. सिलेक्ट करायचं. SSC पहिलं सिलेक्ट करायचं. नंतर या ठिकाणी स्ट्रीम टाकायची SSCCL. त्याच्या पुढं बोर्ड युनिव्हर्सिटी या ठिकाणी टाईप करायचं. इयर ऑफ पासिंग सिलेक्ट करून घ्यायचं. मार्क तुम्हाला 10वीला किती होते ते या ठिकाणी टाकायचं. कितीपैकी किती मार्क होते, पुढे पर्सेंटेज कॅल्क्युलेट होऊन येतील आणि त्याच्या पुढं जो क्लास आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा. आणि जर पुढचे डिटेल्स तुम्हाला ॲड करायचे असतील 12वीचं किंवा ग्रॅज्युएशनचं तर ॲडवरती क्लिक करून तुम्ही बाकीचे जे डिटेल्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी ॲड करू शकता. या ठिकाणी डोमासाईल ऑफ महाराष्ट्र येस आहे. नंतर लँग्वेजेस नोन, मराठी, हिंदी, इंग्लिश याच्यावरती क्लिक करायचं. पुढं आहे गव्हर्मेंट, डज कॅन्डिडेट वर्क इन एनी गव्हर्मेंट, तर या ठिकाणी नो आहे. पुढं आहे डिटेल अबाउट ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स. या ठिकाणी नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑर्गनायझेशन, में तुम्ही ज्या ठिकाणी काम करत होतात त्या कंपनीचा किंवा संस्थेचा नाव, पत्ता, डेजिग्नेशन, तुमचं नेचर ऑफ वर्क, पुढे तुमचा जो पिरियड आहे तो टाईप करून घ्यायचा. कधीपासून कधीपर्यंत कामाला होतात, पुढे तुमचे या ठिकाणी ड्रायव्हिंग
लायसनचे डिटेल्स टाकायचे आहेत. RTO ऑफिस कुठलं होतं, लायसन नंबर, लायसनचा जो टाईप आहे LMV, HMV किंवा ऑदर, इश्यू कधी झालं, व्हॅलिड कधीपर्यंत आहे, ते सर्व डिटेल्स टाकून घ्यायचे. पुढं आहे वेदर कॅन्डिडेट हॅव वर्किंग नॉलेज ऑफ मेंटेनन्स अँड ऑर्डिनरी रिपेअर्स ऑफ द मोटर व्हेकल, यावरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी डिटेल्स टाईप करून घ्यायचे. त्याच्या पुढं आहे वेदर कॅन्डिडेट हॅज एनरॉल his/her नेम ॲट एम्प्लॉयमेंट एक्सचेंज. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये जर नाव नोंदणी असेल तुमची तर येस करायचं, ते डिटेल्स टाकायचे. आता नाही आहे म्हणून मी नो करतो. पुढं आहे इज देअर एनी क्रिमिनल प्रोसिडिंग पेंडिंग, तुमच्या विरुद्ध कुठली क्रिमिनल केस वगैरे आहे काय, तर नाही आहे म्हणून नो. त्याच्या पुढं आहे ही/शी कन्व्हिक्टेड बाय क्रिमिनल कोर्ट, तर नाही आहे म्हणून नो. नंतर आहे ही/शी फेसिंग डिसिप्लिनरी/डिपार्टमेंट इन्क्वायरी, तर नाही आहे म्हणून नो. त्याच्या पुढे सुद्धा नो करतो. नंतर आहे 2 प्रतिष्ठित व्यक्तींचं या ठिकाणी डिटेल्स टाईप करून घ्यायचे. नाव, ऑक्युपेशन, सेल नंबर आणि ॲड्रेस टाईप करून झाल्यानंतर खाली जे पेमेंटचे डिटेल्स आहेत ते या ठिकाणी टाईप करून घ्यायचे. तुमचा SBI रेफरन्स नंबर त्या पेमेंटच्या स्लिपवरती आहे तो या ठिकाणी टाईप करायचा. नंतर पेमेंटची जी डेट आहे ती सिलेक्ट करून घ्यायची. त्याच्या पुढं आहे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा. जो सिक्युरिटी कोड आहे तो बॉक्समध्ये टाकून आय ॲग्रीवरती क्लिक करून घ्यायचं. आय ॲग्रीवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे डिटेल्स आहेत तुमचे क्वालिफिकेशन ते परत एकदा चेक करायला सांगेल. जन्मतारीख चेक करून घ्यायची आणि ओके करायचं. या ठिकाणी म्हटलेलं आहे वन्स यू ॲग्री नो चेंजेस विल बी परमिसेबल, तर ओकेवरती क्लिक करायचं. या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे. रजिस्ट्रेशन नंबर आपला या ठिकाणी आलेला आहे, तो कॉपी करून घ्यायचा. कॉपी केल्यानंतर वरती प्रिंट ॲप्लिकेशन दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकून घ्यायचा. जन्मतारीख टाकायची. सिक्युरिटी कोड टाकून जनरेटवरती क्लिक करून घ्यायचं. जनरेटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमची जी फॉर्मची प्रिंट आहे ती सेव्ह करून घ्यायची. आपली फॉर्मची प्रिंट आहे ती आपण या ठिकाणी सेव्ह करून घेतलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.